नमस्कार, मी मंगल. रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण गोड डिश बनवणार आहोत. कोणी खाल्ली असेल, कोणी नसेल पण खाल्ली, कोणी पहिल्यांदाच बघितली असेल. तर चला सुरुवात करूया. आणि कोणी खाल्ले, बनवले नक्की कमेंट करा. हे आहेत मखाणे. आज आपण मखाण्यांपासून एक रेसिपी बनवणार आहोत. तुम्हाला पाहिजे तेवढे मखाणे तुम्ही घेऊ शकता. क्वांटिटीचं काही प्रमाण नाही असं. मी हे 2 लोकांसाठी बनवते. हे पावसाळ्यामुळे थोडे नरम झालेले, त्यामुळे आपण गॅसवर छान असे परतून कुरकुरीत करून घेऊ. कुरकुरीत असे करून घेऊ. जरा वेळ परतून घेतल्यावर यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे. तसेच मखाणे कुरकुरीत करून घ्यायचे. छान असं कमी गॅसवरच करायचे. फुल गॅसवर नाही तर जळते ते, त्यामुळं हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे असे छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर आपण यामधले थोडेसे मखाणे वेगळे करणार आहोत, म्हणजे थंड व्हायला ठेवणार आहेत. थोडेसे आपण त्यांना मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. त्याची पावडर बनवणार आहोत. आणि बाकीचे जे आहेत ना, त्यामध्ये आपण तूप घालून हे तुपावर छान असे परतून घेणार आहोत. मी चेक करते पहिलं झालेत का कुरकुरीत. त्यानंतरच मी काढून घेणार आहेत. अगदी थोडेसे. हे बघा उलटे पलटे करायचे. खूप गुणधर्म आहेत यामध्ये. खूप छान रेसिपी होते, टेस्टी पण, आणि सर्वांनाच आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. हे बघा लो गॅसवरच छान परतायचे. हे बघा आता मी चेक करते. तर झाले आहेत हे कुरकुरीत छान असं. आपण थोडेसे साईडला काढून घेऊ अजून थोड्या वेळ. त्यानंतर आपण ह्याला कमी साहित्य लागतं, खूप काही साहित्य लागत नाही. दूध, साखर आणि मखाणे, थोडंसं 1 चमचाभर तूप लागतं. आणि हवा असेल तुम्हाला वेलची पावडर आवडत असेल तर थोडीशी वेलची पावडर घालू शकता. असं काही नाही. हे बघा आता मी गॅस बंद केला आणि आता छान असे कुरकुरीत झालेले आहेत. हे असे जरी खाल्ले ना तरी खूप टेस्टी लागतात. आता मी थोडेसे साईडला काढून ठेवते, हे थंड व्हायला. आणि बाकीचे आहेत ना त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून हे छान असं तुपावर परतून घेणार आहे. हे बघा खूप काही तूप लागत नाही, 1 चमचा पुरेसं होतं. आपल्याला फक्त तुपावर थोडेसे परतून घ्यायचे, जास्त काही वेळ लागत नाही. आपण अगोदरच परतलेले आहेत, पण तूप टाकल्यावर एक वेगळीच टेस्ट येते, त्यामुळे थोडंसं. आता आपण ह्यासाठी ना दूध गरम करायला ठेवूया, कारण यामध्ये दूध घातलं ना तर गरमच घालायचं, थंड दूध घालायचं नाही. छान असं गरम दूध घालायचं. तर थोड्या वेळ मी परतते परत. त्यानंतर यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही गोड, साखर कितपत गोड खाता तुम्ही त्यानुसार. थोडेसे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत कट करून. काजू, बदाम तुमच्याजवळ असतील ते घालू शकता, नाही घातलं तरी चालेल, पण याने पण छान टेस्ट येते, त्यामुळे थोडेसे घालायचे. एकदम पौष्टिक अशी ही खीर आहे, नक्की ट्राय करा. आणि आता हे बघा मी गरम करून घेतलेलं दूध आहे, हे पण यामध्ये आपण घालू शकतो. हे बघा छान असं गरम दूध असल्यामुळं अंगावर ओढू शकतो, त्यामुळं हळूहळू घाला. आता मखाणे ना हे दूध पूर्ण पिऊन घेतील आणि ते लहान होतील.
छान उकळे आले. आपण आहे ना ही बनवून घेतलेली पावडर आहे मिक्सरला, मखाने साईडला ठेवले होते, ते थंड झाल्यावर मी मिक्सरला फिरवून घेतले. तर ही पावडर पण ह्यामध्ये घालून घेऊ. यामुळे खिरीला छान असा थिकनेस येतो आणि खूप टेस्टी लागते. आणि आपण ठेवलेले मखाने हे जर दाताखाली आले ना खूप छान लागते. यामध्ये मी थोडंसं चिमटीने मीठ पण टाकलेलं आहे. आता तुम्ही कितपत गोड खाता त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्या. तुम्हाला पातळ घट्ट कशी खीर आवडते त्यानुसार तुम्ही दूध कमी जास्त करू शकता. मग थोडीशी पातळ असेल तर खीर छान लागते. खूप काही घट्ट नाही, पातळ नाही, मिडियम ठेवायची. आता काही नाही, याला छान अशी उकळी आली की यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालायची किंवा थोडंसं जायफळ घातलं तरी चालेल, पण विलायची पावडरनी छान चव येते. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा मी आता बाउलमध्ये काढलेली आहे. वरून एक छोटासा बदाम. कशी वाटली नक्की कमेंट करा. चला भेटूया, बाय.